एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस बी झाला खोटा. मित्रांनो, मिरूग निघून बरेचसे दिवस झालेले आहेत, तरीही आमच्याकडं आणखीन पाऊस झालेला नाही. एक दोन पावसा पहिले ज्याचे की व्हिडिओ आपण टाकले होते आणि त्याच्यानंतर आमच्या इकडं पाऊसच नाही. मित्रांनो, यावर्षी पावसाचं प्रमाण कमी, यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे असं तर सांगितलेलंच आहे. पण आता काय माहीत काय होतंय, कमी पडतंय का जास्त पडतंय. सध्या माणसं निसर्गाच्या विरोधात जायलेत, मग निसर्ग तर कुठवर सहन करणार आहे. तर बघूयात काय होतंय काय नाही पुढं, कारण आता पेरणीचा टाइम तर आहे पण पाऊस काही पडत नाही. आणि बघू शकता ऊस तर सध्या असे आहेत, माझ्या पाठीमागं बघू शकता. काय होईल आणखीन जर 10-15 दिवस पाऊस नाही पडला, 30 तारखेपर्यंत पेरण्या होतील आणि राहिलेल्या पेरण्या 15 तारखेपर्यंत होतील असं हवामान शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. तर बघूयात काय होईल काय नाही, आपल्यालाही काही माहीत नाही. तर शेतामध्ये सगळं भकास वाटायला मित्रांनो, कारण पाऊसच पडत नाही. 2 सडाके पडले, त्याच्यावर पाऊस पडलाच नाही. तुमच्याकडे पाऊस आहे का नाही मित्रांनो, कमेंट करून सांगा. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप दिवसाला टाकला मित्रांनो, कारण काही अडचणीमुळं व्हिडिओ सध्या बनवता येत नाही. तर ठीक आहे, लवकरच आपण कंटिन्यू करणार आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.